तर हे सांबर मसाल्याची पूर्ण सामग्री आहे. आणि हे इमली आणि दूधचं पाणी आहे. आपण पातळ बी करू शकतो, पण आम्ही घट्ट केलेली. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, तर थोडं टेस्टप्रमाणे मीठ टाकू. आपण इडली लावलेली आता सांबर, चटणी, याला काय म्हणतात, पराठा, डोसा, इडली. हाय गाईस, तर आज आपण बनवणार आहे मसाले डोसा. हे आपले तांदूळ आहे, रात्री भिजू घातलेले. त्याला आता आपण मिक्सरमध्ये काढणार. आणि ही डाळ आहे, उडदाची डाळ पांढरी. आणि हे आता पोहे भिजू घातलेले. जास्त झाले, कमी घ्यायचे. थंड दूध पाहिजे का पप्पा तुम्हाला? थंड दूध पाहिजे? ग्लास मध्ये काढून फ्रीज मध्ये ठेवू का? हाव ना, तापलेलं. आता काय काढायचं? एक मिनिट. आपण मिक्सर काढून घेऊ सगळं हे. आणि तुम्हाला सगळं झालं दाखवते. हे तांदूळ काढून घेतले आणि ही उडदाची डाळ आहे, अशी काढलेली आहे. आणि फक्त आता पोहे बाकी काढायचे, त्याला मिक्स करायचं बस. तर गाईज इनो कुठं गेला आहे? इनो हा इनो घेतलेला आहे आपण. हा प्लेन इनो पण घेऊ शकतो आपण, लाईट ब्लू कलरचा असतो बघा. पण आपल्याकडे हा अवेलेबल आहे. तर मी थोडंसं पाणी याच्यात टाकणार असं ह्या साईडला. आणि याच्यामध्ये हा पूर्ण इनो सोडून देणार. पूर्ण एक अख्खा टाकलेला. आणि चांगल्याला घालून घ्यायचं. हे झालं. आपण याच्यात ना मीठ टाकते. मीठ मी अंदाजे टाकते.
सांबर मसाल्याची पूर्ण सामग्री आहे. आणि हे आपल्याला कोकोनटची चटणी करायसाठी ही कोथिंबीर. आणि आता आपण बनवूयात सांबरची डाळ, सांबर मसाला. ही डाळ शिजवून घेतलेली कुकरमध्ये बघूयात येते. सगळ्यात पहिले आपण टाकणार आहे मोहरी. मोहरी टाकल्यावर लगेच आपण टाकणार आहे जिरे. जिरे असं करायचं गाईच. असं केल्यावर त्याला टाकून द्यायचं. त्याला तडकणं झाल्यावरती लगेच आपण व्हिडिओ चालू ठेवा. त्याच्यानंतर आपण हे जे लसूण आहे ना त्याला बारीक कापून घेतलेलं त्याला टाकलं. काही काही गरम मसाला आहे ना आपण घेतलेला. स्टार फुले, दालचिनी आणि लवंग मिरी 2-2-3-3 घेतलेली. त्याला आपण असं पीठमध्ये टाकून देऊ. तुरंत त्याच्या बाद लगेच आपण मिरच्या टाकू. मिरच्या टाकल्यावरती लगेच आपण तेजपान सोडू. त्याला पटकन उठवू. त्याच्या बाद आपण टमॅटो टाकू. टमॅटोमध्ये कांदा आणि त्याच्यामध्ये याला चांगलं लाल होऊ द्यायचं, चांगलं फ्राय. मग त्याच्यावर मी बाकीचं दाखवते. सगळं उलटं पालटं झालेलं. कढीपत्ता टाकायचं विसरली. आता टाकून दिली. त्याला फ्राय करते. मागं पुढं टाकल्यानं काय नाही होत. असं काय नाही की बरोबर टाकली. बरोबर टाकायचं. त्याच्या बाद टमाटे. मला गुळ पाहिजे होता. गुळ मम्मी त्याच्या बाद त्याच्या बाद लगेच हळद. मम्मी मला गुळ दे ना एकदा. लाल मिरची पावडर आणि पूर्ण मसाला. त्याच्यात घ्यावं. तिथे डाळीचं पाणी आहे ना त्याच्यात ॲड करू. आपल्याला गुळा लिंबूचं पाणी टाकायचं. काय पाहिजे पप्पा? व्हिडिओ की साथ चालू आहे. तर काहीच आपण हे जे आहे ना डांगर, शेवगाची शेंगा आणि हे बटाटो आहे त्याला आपण टाकून देऊ. सर्वात लास्ट मी गुळ आणि इडलीचं पाणी टाकते. त्याची टेस्ट येईल. त्याला थोडं 2 मिनटं असं सोडायचं. तिची डाळ आहे तिला चांगलं घोटून तिला टाकून देऊ. इकडे कर जवळ हे इमली आणि गुळचं पाणी आहे त्याला आपण असं टाकून देऊ. थांबा. आणि कोथिंबीर टाकून लागते बघा. आता हे जे सर्व आपलं व्हेजिटेबल्स याला चांगलं पकवून घेऊ आणि मग हे होऊन जाईल. 10 ते 15 मिनटं याला असंच ठेवून देऊ. मग आपलं सांबार रेडी.
हे पातळच असते. कोकोनटची म्हणजे खोबऱ्याची चटणी करायसाठी आपण हे ताजं खोबरं घेतलेलं, त्याच्यासाठी लागेल डाळ आणि ह्या मिरच्या आणि ह्या आपल्याला याची पेस्ट करायची. सगळं हे मिक्स करून याला मी आता थोडंसं फ्राय करते आणि हे बाकीचं असं कच्चंच घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये मी दाखवते कसं काढायचं. इथे बघूया ठेवलेलं. याच्यामध्ये मी डाळ ही ना थोडीशी तशी भाजून घेते, म्हणजे आणखी चांगली खरपूस लागेल आणि ते आपलं सांबर बनतं आहे. तर हे 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे चांगलं पातळ. त्याला आपण थोडंसं तेल टाकून अशी हे करून घेणार आहे, थोडी भाजून घेणार. ते मिक्सरचं घाललं असं खोबरं कापून घ्यायचं आहे. हे दाखव असं करणं बाबा. ते दही कुठे ते फ्रीजमधून ते त्याला हलू नको पडेल ते बरोबर. मिरच्या दही काय आहे काढायचं याच्यामध्ये दही टाकून होते. गॅस बंद करून ही व्हाईट चटणी आहे. आपण पातळ बी करू शकतो, पण आम्ही घट्ट केलेली. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, तर थोडं टेस्टप्रमाणे मीठ टाकून द्यायचं. बस झाली. मला एक फोन काढता येईल तर मीठ टाकून घेते मी आणि याला असं चांगलं हलवून थोडंसं पाणी घालते, जास्त घट्ट झाले म्हणून. तेच पाणी आपलं उरलेलं आणि याला असं चांगलं हलवून घ्यायचं. इडली डोसा रेडी झाला आपला. आपली इडलीची चटणी, डोस्याची चटणी इथे रेडी झाली व्हाईट, आणि इथे सांबारही रेडी झालेलं अशा प्रकारे. सो हे गॅस बंद केलेला, फक्त फोडणी द्यायची आणि आपण ते पेस्ट काढली ती टाकायची. मसाले डोसासाठी बटाट्याची चटणी करणार आहे. हे बटाटे शिजवून घेतलेले, कांदा, आपलं कोथिंबीर आणि याच्यामध्ये ठेचा आहे. मी अशीच बटाट्याची चटणी करते, मी दाखवते तुम्हाला. आणि ते आपण तेल टाकलेलं कढईमध्ये. आता मोहरी जिरे टाकून हे सर्व मटेरियल टाकून फोडणी द्यायची. सर्वात पहिले आपण मोहरी टाकू. त्याच्या बाजूला जिरे, कांदा, जमते का दादा? थोडीशी ऑइली आहे. त्याला त्या बटाट्याला आपण असं दाबून घेऊ. त्याला दाबून काढायचं, खलबत्ता वाटतं. आपली घोटणी आहे ना, दाबेनं चटका लागेल बघ तुला. त्याला चांगलं लाल असं फ्राय होऊन द्यायचं आहे. पण त्याच्यानंतर मी ठेचा टाकते. ठेचा म्हणजे या ठेचेमध्ये हिरवी मिरची आणि लसूण आहे, ते टाकून घेते.
सगळी पूर्ण मिरची टाकलेली. त्यामध्ये आपण हळद टाकून देऊ लगेच. तेवढी हळद टाकल्यावर आपण याला चांगलं असं फ्राय करून घेऊ. खूप छान स्मेल येतोय. आणि आरव छोटू दादा आपल्याला बटाटा हे करून दिलेला. तिथे खूप सारे भांडे पडले. हे आता केलं आहे आपण त्याच्यामुळे. आणि हे खूप गरम गरम आहे. थँक्यू. आणि याला मी याच्यात टाकते आता लगेच. एका हाताने ब्लॉग आणि हे जमत नाही तर मी तुम्हाला काढीला. तर मी पूर्ण बटाटा टाकून घेते. बटाटा टाकल्या असं धर लागतं. असंच राहू इथं कस धर पाडू नको. पूर्ण बटाटा टाकल्याने ना कोथिंबीर टाकते वरून. कोथिंबीर टाकल्यावरती पूर्ण इथं मीठ थोडं वरती कर मग. मीठ कर घे वरती. आता मी घालते वरती. प्रकारे आपली रेडी झालेली राईस. याच्यात तर हे आपलं मसाले डोसेचं बेटर काय मी थोड्याफार इडली करते आणि मग आपण मसाले डोसे करू. तर आपण इडलीचं भांडं ठेवूयात गॅसवरती. आणि हे असं आपलं बॅटर रेडी झालं. खूप मऊ खूप लुसलुसीत असं झालं. इडलीचं भांडं कुठे पाणी गरम होत आहे. आपल्याला इडली करायची सगळ्यात पहिले. आणि मग आपण कसं करणार ठीक आहे. हे सगळ्या भांड्याला आपल्याला तेल लावून द्यायचं इडलीसाठी. आपण इडली लावलेली आता 10-15 मिनटं इथे राहील. म्हणजे जेव्हा शिजेल तेव्हा आपण काढू. तर असं मी झाकून ठेवलेलं. गॅस कमी आहे. गरम गरम मम्मीला बसाल तुम्ही बसून देऊ का. वाढा ते काय ते दोघा ती वाढा. काढली मस्त राहतो. ते दोन्ही द्यायचे होते मम्मीला डोसे. विचारायचे द्यायचं मग समजलं.
ये ना कुठं इकडे एक डोसा खाऊन जा. ये इकडं आर्या. का झालं मम्मी छान ना. तुला कधी खायचंय बाई बाई सारे इथंच नाही तर ताईपाशी बसतो पुढं खाऊन घेऊन जातो का. बरं द्या त्याला एक हा चटणी द्या त्याला व्हाईट चटणी आणि गाईस. तर आपण डोसा बनवूया. चौथा डोसा सांबर चटणी याला काय म्हणतात पराठा डोसा इडली. मग कसं झालं पप्पा. एक नंबर ना. आज संडे स्पेशल होतं गाईज आमच्या घरी. काय होतं आपल्या घरी आज. मसाले डोसा अजून सांबर और पराठा. चलो एक नंबर झाली खाने मजा आला.